त्यानंतर आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग. दोन क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर एक क्षेत्ररक्षक पूर्णपणे डीपमध्ये आहे स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एक दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याशी संपर्क साधायचा आहे. 12 मॅन आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे 12 मॅन, 12वे राखीव खेळाडू. कारण बघा आमच्याकडे ट्रॉफीज आहेत, बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज. चला मॅचकडे वळूया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. राम माळी आता मात्र मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो. पहिले षटक हाताळताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिली षटक आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम काल्दोराम, आपलं देखील स्वागत आहे. इज माय बेस्ट बॉलर, मला माझा आवडता बॉलर आहे टेंबोली संघामधला. हळूहळू का होईना परंतु सर्व खेळाडू आता जमले जातील. मॅचकडे वळूया. इथे मात्र फक्त चेंडूला ढकलण्याचं काम केलं जाते. फोर्स केलं गेलं होतं चेंडूवरती. टायमिंग इथे प्रॉपर नाही आहे. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या गेल्या. सुरुवातीचं चांगले पाहायला मिळाले टेंबोली संघाची. अगदी हलवार हाताने चेंडूला फक्त ढकलण्याचं काम केलं होतं. अगदी आमच्या कॉमेंट्री कक्षासमोर चेंडू अडवला देखील गेला. फेकी चांगली पाहायला मिळाली. फक्त थोडीशी चुकी रामच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गॅदर केलं नाही. 2 धावा मिळाला टेंबोली संघाला. डावाची पहिली सुरुवात. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. टायमिंग इथे प्रॉपर नाही आहे. बॅटची वरची कडा लागल्यानंतर चेंडू सरळ विसावला गेला. टर्नमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी आपण विचार केला. एका बाजूला नवनीत पाहायला मिळतोय तर इथे मात्र अडव्या बॅटने चेंडूला टर्न केला जातोय. ऑन साईडला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जेवढा चांगला चेंडू होता तेवढाच सुंदर फटका पाहायला मिळाला आणि अप्रतिम फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. तसेच बाबुनाजी शेळके साहेबांचे ते आगमन झालेले आहे. तसेच गणेशजी भोई साहेबांचे आगमन झाले. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे बाळ्यामामा चषक 2023 मध्ये. बादशाह फार मोठे सपोर्टर आहेत. नेहमीच आपल्या संघाला सपोर्ट करत असतात. त्यांच्या माध्यमातून भरपूर काही आम्हाला पाण्याची सुविधा नक्कीच झालेली आहे. असंच सहकार्य, असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. आणि अशा सपोर्टांची गरज देखील आहे. जर तुमचा संघ किंवा तुमची एखादी स्पर्धा म्हणा जर व्यवस्थित पार पाडायची असेल तर असे खंबे समर्थक असणं देखील फार गरजेचं असतं. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळेल का? यस, चेंडू सरळ सीमा रेषा बाहेर. या इनिंग मधला पहिला षटक. ओव्हरपिच चेंडू होता. फलंदाजांनी कोणतीही चुकी केली नाही. पाहिलं, पारखलं की चेंडू लांब पाठवण्याची संधी आहे. क्षणाचाही विलंब न केला चेंडूला पाठवलं सीमा रेषेबाहेर. उत्तुंग असा षटकार फलंदाज नवनीतच्या बॅटमधनं. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळतोय. ते मात्र पुन्हा एकदा चेंडूवरती पूर्णपणे फोर्स करत चेंडूवर ढकललं जातं आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये 30 सर्कलमध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकदा इथे नक्कीच मिळेल. पहिलं षटक संपलं जाते. धावफलकावरती आपल्याला डबल आकड्यामध्ये 11 धावा पाहायला मिळतात. 1 और 1 11. सुरुवात फार चांगली आहे टेंबोली संघाची. आपण विचार केला तर एकही गडी गमवलेला नाही आहे. पहिल्या षटकावरती मोठा प्रहार देखील झाला. नवनीत यांनी चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या विकेट करता ही सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळतं. एका बाजूला नवनीत, त्याला साथ देण्याकरता नित्यानंद देखील आलेला आहे. आणि ज्याप्रमाणे फलंदाजीचा धुवा दोघांनी सांभाळलेला आहे फार चांगला. ज्याप्रमाणे त्यांच्या कर्णधारांनी म्हटलं होतं की आम्ही फलंदाजी करताना चांगला खेळ खेळू. आत्तापर्यंत विचार केला पहिल्या षटकाचा. राम गोलंदाजीला होता. एक षटकार नक्कीच काढला पण धावा फक्त 11 खर्च केल्या. मात्र विकेट रामला मिळालं नाही आहे.
आजच्या दिवसातला हा पहिल्या डावामधला दुसरा सामना. पहिल्या डावाचा विचार केला तर एका बाजूला पिंपलास संघ पाहायला मिळाला, त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता जरीमरी क्रिकेट संघ अलीमगढ पाहायला मिळाला आणि पहिल्याच डावामध्ये अलीमगढ संघ मात्र पराभूत झाल्या. स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व संपवण्याचं काम हे मात्र त्यांनी केलं. चला थोडीशी वेळ कमी खर्च करा, 20 मिनिटाचा तुमच्याकडे अवधी आहे. मगाशी म्हणालो होतो आज कोणालाही सोडलं जाणार नाही, बॅनलाइज केलं जाईल. स्ट्रिक वॉर्निंग आमच्याकडे पोचली गेली आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला सदा पाहायला मिळतोय. फिलिंगची सजावट करताना चला थोडीशी घाई करायची आहे. सदा पूर्णपणे आता मात्र विखुरलेलं चित्रक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिला चेंडू फार चांगला पाहायला मिळतोय. चेंडूची लाईन अचूक पाहायला मिळाली. फलंदाजाने प्रयत्न फार चांगले केले होते बॅट फिरवण्याचं, पण संपर्क झाला नाही. इथे पहिला चेंडू डॉट होताना दुसऱ्या षटकामधला नवनीत. ते मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा गच्चाळ क्षेत्ररक्षण आपल्या यष्टी रक्षकांना पाहायला मिळालं. बाईच स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. नक्कीच राजू दादा, जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटमध्ये अशा छोट्या छोट्या चुका करताना त्याची किंमत तुम्हाला शेवटला फार मोठी मोजावी लागते, कारण एक धाव ही तुम्हाला स्पर्धेमधनं बाहेर काढू शकते. याची दक्षता असू द्या. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटक्यामध्ये एलिव्हेशन लिव्हिंग एज लागते. एक सहज सोपा झेल संपन्न होतोय. टेंबोली संघाचा पहिला गडी बाद. इस साल का यहाँ पर अगर जिक्र किया जाए तो सदाम अली का जो गेम है वो बहुत निखरता जा रहा है. एक बार मैन ऑफ द सीरीज़ भी रह चुके हैं मापोली टूर्नामेंट में, और अच्छी लय में है इस सीज़न में वो. और टीम भी काफ़ी अच्छी तरह से परफॉर्मेंस कर रही है, नो डाउट. नक्कीच सदा यावर्षी फार टचमध्ये पाहायला मिळतोय. पूर्णपणे उत्तुंग असा खेळ त्याचा नक्कीच पाहायला मिळते. स्पर्धा कोणतेही असू द्या, आपलं 100% योगदान सदाचं पाहायला मिळतं. आज जरी आपण गोलंदाजीचा विचार केला तर पहिले 2 चेंडू फार चांगले हाताळले होते. यष्टी रक्षकांनी थोडीशी चुकी नक्कीच केली. एक धाव त्यावरती मिळाली, मात्र लगेच दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळालं. विकेट घेण्याचं काम सदा याने केलं. इथे मात्र झालाय मोठा प्रहार. चेंडू जाईल का सीमापार? क्षेत्ररक्षक आहेत दक्ष, चुकी होणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा धक्का टेंबवली संघाला. फटका फार चांगला सजवला होता, परंतु फटक्याच्या मागे ताकद आपल्याला कमी पाहायला मिळाली. चेंडूच्या लाईनमध्ये पूर्णपणे नितीन पाहायला मिळाला. लाईन देखील फार चांगली पीक केली होती, परंतु जो ॲलिमिनेशन पाहिजे होतं, जो संपर्क पाहिजे, प्रॉपर टायमिंग ज्याला म्हणतात, तो इथे पाहायला मिळाला नाहीये. चेंडूची उंची फार पाहायला मिळाली, परंतु लांबी इथे पाहायला मिळाली नाहीये. स्क्वेअर लेग रेझनमध्ये चांगला झेल पकडला आणि मात्र भोपलाही न पोडता नितीन मात्र माघारी परतला. कौतुक करावं लागेल गोलंदाज सदा याचं. आउटस्टँडिंग बॉलिंग, सुंदर गोलंदाजी. इथे लाईन खराब आहे. पूर्णपणे दोन्ही हात समांतर करत पंच कळवत्यात. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. लाईन चुकीची आहे. स्क्वेअर मारा आहे. वाईट चेंडू आहे आणि आमचे गुणलेखक देखील राजू सर सज्ज आहेत. लिहूला गेलो चेंडू वाईट. इथे देखील चांगला फटका पाहायला, सेन्सिबल क्रिकेट आता मात्र रामच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव इथे कंप्लीट. दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय. भरपूर उशिराने आपल्याला फेकी पाहायला मिळाली. याच दरम्यान रामने पाहिलं, पारखलं की 2 धावा घेण्याची संधी आहे. चांगली कॉलिंग मात्र आपल्याला पाहायला मिळाली. राम आणि नवनीत याची 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय.
पुन्हा एकदा सुंदर प्रकार त्याच प्रकारे फटका मारला जातोय. मागच्या चेंडूचा ॲक्शन रिप्ले पाहतोय की काय भरपूर दूरवरून राम त्या चेंडूवरती झेपावला जातोय, पण मिळतील फक्त पुन्हा एकदा 2 धावा. एकेरी दुरी धाव होई का नाही, परंतु या सामन्याची कलाटणी देण्याचं काम टेंबोली संघ करत आहेत. पाहिलं की मोठे फटके मारले तर विकेट जातात, सिंगल डबलचा खेळ खेळला तर मात्र स्कोर बघ हलता राहील. आणि मात्र दोन्ही फलंदाजांनी विनवणी केली, वाचारण केलं आणि मात्र पाहिलं 2-2 धावे का होईना पण धावफलक पुढे सरकवण्याचं काम केलं जाते. धावफलक 17 धावेवरती पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती थी 17. देखिए राम और पंकज दो ऐसे बल्लेबाज हैं, इनकी रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही अच्छी है, सिंगल डबल पर ज़्यादा भर देते हैं वो. 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 17. अच्छी टोटल नज़र आ रही है स्कोरबोर्ड पर. अभी भी नवनीत क्रीज पर है, जिसमें क्षमता है बड़े स्ट्रोक लगाने की, और राम माहिर है सिंगल डबल रोटेट करने में. येस अगदी बरोबर. नवनीत अजूनही मैदानामध्ये आहे. सलामी वीर ज्यांनी ज्याच्या बॅटमध्ये एक मोठा प्रहार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला, त्याला साथ देण्याकरता आता मात्र राम मैदानामध्ये पाहायला मिळते. 4थ्या विकेट करता ही भागीदारी पाहायला मिळते. इथे फक्त हलक्यातून चेंडूला ढकलण्याचं काम केलं जाते. स्वतः गोलंदाज त्या चेंडूवरती झिपावला जातोय. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळेल. एक धाव इथे केली जाईल कंप्लीट. तिसरा षटकाला प्रारंभ झालं. गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती शिवाजी पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा तसेच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत. इथे मात्र आडव्या पॅटने चेंडूला टर्न केला जातोय. ऑन साईडला एक धाव इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. फार चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक आपण विचार केला, धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 19 धावा. आता मात्र कुठेतरी शांत ठेवण्याचं काम गोलंदाज शिवाजी करतोय. फलंदाज नवनीत आणि राम याला कारण अचूक टप्प्यावरचा मारा आपल्याला शिवाजीचा पाहायला मिळतोय. इथे ऑफ ट्रॅकर चेंडू होता, फार चांगला टटवलाय. चेंडू सरळ निघून चाललाय पॉईंट क्षेत्रामध्ये. फिल्डिंगला जवाब पाहायला मिळाली. मिळेल फक्त एकच धाव. संधी होती इथे मात्र मोठा फटका मारण्याची. थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. चेंडूची गती कमी केली गेली. फिंगर रोल केला गेला. टप्पा थोडासा मागे हाताळण्याचं काम केलं आणि मात्र एका धावेवरती फलंदाजाचं समाधान मानावं लागलं. धावफलक एका धावेने 20 धावेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. टायमिंग इथे प्रॉपर होत नाहीये रामचा. पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू क्रॉस झाल्यानंतर फायनल क्षेत्रामध्ये विसावला जातोय. बॅकअप इथं चांगलं पाहायला मिळालं. फेकी नक्कीच खराब पाहायला मिळाली. अजूनही मोठ्या फटक्यांकरता भरपूर तडजोड करावी लागते टेंबोली संघाला. कारण जर आपण नवनीतचा एक षटकार सोडला तर आत्तापर्यंत तरी मोठी फटके आपल्याला मैदानात पाहायला मिळत नाहीये. इथना मात्र गेअर बदलावे लागतील. गाडीचा वेग हा मात्र वाढवावा लागेल. कारण अशाच जर धावा चालू राहिल्या तर कुठेतरी मी म्हणेन टेंबोली संघ बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळेल. क्षमता आहे टेंबोली संघाकडे. गोलंदाजी फार चांगली आहे. आता शिवाजीचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडू फक्त 4 धावा या खर्च केल्या आहेत. म्हणजे विकेटच्या मेरिटवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे पुढे सरतावर फार सुंदर फटका पाहायला मिळतोय. अगदी डाऊन दी ग्राउंड चेंडू सरळ निघून जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर चौकार. फार चांगला फटका सजवला होता. पूर्णपणे चेंडूवरती येऊन मात्र प्रहार केला होता आणि मात्र क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फटका ज्याला म्हटलं जातं स्टँड ग्राउंड या फटक्यामध्ये चौकार सजवला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला टर्न केला जातोय. ऑन साईडला एक धाव इथे मिळेल. दुसरीचा कौल पाहायला मिळतोय. भरपूर उशिराने फेकी पाहायला मिळाली. एष्ट्या उडवल्या देखील गेल्या परंतु इथे झाल्या 2 धावा कंप्लीट.
आता मात्र षटक समाप्ती होतोय. तिसऱ्या षटकाचा विचार केला धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळते. सन्मानजनक स्कोर नक्कीच आहे, कारण टेंबोली संघाचा विचार केला गोलंदाजी फार चांगली आहे. नाही त्यावेळी मास्क लावलाय. चला शेवटचे या इनिंगमधले 4 मिनिटं उरलेले आहेत. 4 मिनिटामध्ये षटक संपवायचं आहे. ऑलरेडी आपलं 16 मिनिट झालेलं आहे. 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपवायची आहेत. विनंती असेल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज आता तयार असेल. 10 ते 12 बॉलाचं रनअप, लॉंग रनअप. हलक्या हाताने फक्त चेंडू टॅप केलं जातं. एक सेन्सिबल क्रिकेट रामच्या माध्यमातून पाहायला मिळालं, कारण रामला देखील ठाऊक आहे का नवनीत चांगले फटके मारतोय. सिंगल रोटेक करावी लागेल. रामच्या पल्ल्यामध्ये चेंडू पडले तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. अगदी अंतिम षटक हाताळण्याकरता प्रभू आता मात्र आपल्याला गोलंदाजीमध्ये ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. तर मात्र एक धडाकेबाज फलंदाज टेंबोली संघाचा नवनीत पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आहे. भरपूर दूरवरून चेंडूला फोर्स केलं जातंय. चेंडू सरळ निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा विकेट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत फलंदाज त्या 2 धावा पूर्ण करेल तोपर्यंत फेकी आपल्याला उशिराने पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 2 धावेने धावपळक पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं 30 धावेंवरती. आता मात्र सन्मानजनक स्कोर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मागे सरसावत चेंडूवरती फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इनसाइड आउटचा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. तेवढा चाणक्य, हुशार, चतुर गोलंदाज प्रभू पाहायला मिळाला. टप्पा चांगला हाताळला गेला. पाहिलं की नवनीत थोडासा मागे सरकतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी मला करावी लागेल आणि मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्यानंतर परिणामस्वरूप आपल्याला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्यात चेंडू पूर्णपणे खोदून काढला जातोय. अगदी आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या बाजूला चेंडू विसावला जातोय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल का, परंतु खराब फिल्डिंग. चेंडू सरळ निघून गेला सीमा रेषा बाहेर. अजून एक चौकार. नवनीतचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत नवनीतचा विचार करा वैयक्तिक धावा बनवल्या गेल्यात. 24 धावा वैयक्तिक बनवल्या गेल्यात. काय सुंदर फलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये नवनीतची पाहायला मिळते. चला यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे. गावदेवी केवणी दिवे अगेन्स्ट सुजाता पिंपळा. दोन्ही संघनायक या षटकानंतर आपल्याला टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. अंतिम षटक हाताळताना प्रभू पाहायला मिळते. प्रभूचा समाचार आता मात्र घेतला जातोय नवनीतच्या माध्यमातून. इथं ऑफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल केलं जाते. पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळते. मात्र चुकी पाहायला मिळाली आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सरळ निघून गेला सीमा रेषा बाहेर. हा कि कुछ रन बनते हैं अपने आप से और कुछ रन बनते हैं भगवान की जाप से. यस अगदी बरोबर. नशिबाची साथ टेंबोली संघाला मिळाली. जिथे 2 धाव्या हव्या होत्या तिथे 4 धाव्या देण्याचं काम केलं. मात्र या 4 धावा दुसऱ्या इनिंगमध्ये महागात तर पडणार नाही ना. इथे देखील पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एज लागते. एज अँड गॉन. फलंदाज होतो इथे बाद.
केवनी दिवे, गणेशजी पाटील आणि बाबुलनाथजी शेळके या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. टॉस बॉक्स आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आर्नो डायग्नोलॉजिस्टिक स्पेक्ट्रम हॉस्पिटल, श्री साई हॉस्पिटल, लोटस हॉस्पिटल, त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. डॉक्टर जयेश भोईर, डॉक्टर कल्पेश भोईर, अभिषेक थळे डॉक्टर आणि जयेश शेळके डॉक्टर, स्पॉन्सर बाय टॉस बॉक्स. या नाणेफेक करण्यासाठी गावदेवी केवनी दिबे संघ कर्णधार लवकरात लवकर आपण यायचं आहे. टॉस केला जाईल आमच्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते. गणेशजी पाटील, बाबुलनाथजी शेळके हे मान्यवर टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईंट होतील. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. आपलं हार्दिक स्वागत टॉस बॉक्समध्ये. टॉस करा ना, मग नंतर काय ते डिसाईड करून घ्या ना तुम्ही. द्या बघा स्पेशल टॉस या स्पर्धेसाठी कॉईनची एक बाजू आहे मास्टर 40+ आणि दुसरी बाजू आहे बादशाह 11 पिंपळघर. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. मास्टर 40+ असा कॉल, पण बादशाह 11 पिंपळघर असा कॉल येतोय. टॉस संपन्न झालेले, नाणेफेक जिंकलेले गावदेवी केवनी दिवे संघ कर्णधाराने आणि डिसिजन पेंडिंग मध्ये ठेवलेले. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात न भूतो न भविष्यती, क्रिकेटचा अतिशय जबरदस्त दैदिप्यमान सोहळा पंचक्रोशी क्रीडांगणावर हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. आयोजक बादशाह 11 मास्टर 40+ पिंपळघर संघ आयोजित बाळ्यामामा चषक 2023 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जय बजरंग टेंभवली आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे प्रथम फलंदाजी करताना धावा जोडल्या. धावफलकावर 38-39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी जय ब्राह्मणदेव भाटाळे ए संघासमोर. तर बघूया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर इंटर करायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये आज दमदार खेळ केला. सुजाता पिंपळास संघाने विजयाची घोडदौड सुरू ठेवली आणि पहिला विजय नोंदवला जरीमरी क्रिकेट संघ अलिमगर या संघाला पराभूत करून. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. या दोन संघांमध्ये सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये येताना सदा माळी आणि त्याला साथ देण्यासाठी किशोर. जय ब्राह्मणदेव भाटाळे ए संघाने महापोली 40+ चषकामध्ये धमाकेदार खेळ केला होता. रनर अप टीम ही राहिली होती. अंतिम उपविजयी हा संघ राहिला होता. जबरदस्त परफॉर्मन्स होता या संघाचा. विशेष करून मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड पटकावला होता सदा माळी आणि अफलातून खेळ या खेळाडूचा राहिला होता त्या स्पर्धेमध्ये. तोच खेळ पुन्हा एकदा त्याला साकारावा लागेल संघाला जर अंतिम फेरीत घेऊन जायचं असेल तर. खरं तर क्रिकेट खेळ 1-2 खेळाडूंवर अवलंबून नसतो, तर सांघिक कामगिरी टीमवर्क मेक इज अ ड्रीम वर्क असं म्हटलं जाते. सांघिक कामगिरी खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. तुम्हाला जर जेते पदाला गवसणी घालायची असेल तर. खूप मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिनेश जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा आपल्याला स्वप्नातून साकारलेली स्पर्धा ग्रामीण सम्राट
बाळ्यामामा चषक 2023 हा बिग शो आपण पाहतोय. बघा या सीझनचा जर विचार केला तर सुरुवातीला मॅन ऑफ द सिरीज म्हणून संजय सुजाता स्पोर्ट्स याचा राहिला होता. त्यानंतर सदाम अली राहिला होता मापोली चषकामध्ये. त्यानंतर पवन भोईर राहिला होता टाकराचा पाडा या चषकामध्ये. त्यानंतर देवानंद पाटील राहिले होते जी आता मागची स्पर्धा झाली जून नांदुर्ग येथे. आणि एक स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस नव्हतं. आणि या सीझनची 6वी स्पर्धा. अगदी बरोबर. आज एकूण 10 संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. गावदेवी, केवणी देवी, सुजाता पिंपलास, जरीमरी आलिमगर संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. जय बजरंग टेंबवली, जय ब्राह्मणदेव बाटाळे ए, नटराज खारबाव, रॅडिकल ठाकराचा पाडा, संतोष स्मृती राहनाल, विराज स्पोर्ट्स धामणगाव, चिनार माता पिंपळनेर असे 10 संघ आपल्याला आज इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. आजच्या पूलमधून एक टीम मात्र अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. फायनलसाठी क्वालिफाय एक टीम मात्र निश्चितच आज ही क्वालिफाय होईल. ती टीम कोणती याचं उत्तर आपल्याला 5:20 मिळेल. चेंडू मात्र पाहतोय स्वेअर दिशाहीन चेंडू. पंचांच्या दोन्ही हात समांतर धाव मिळेल. अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येला सुरुवात झाली आहे. वाईटचा इशारा केला होता पंचांनी. एक धावपलकावर जोडली जाईल. नवनीत चांगला फटका आहे, उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक झेपावतोय लॉंग ऑन सीमा रेषून. डीप मिड ऑनला चेंडू जातोय. तोपर्यंत अवधी होता बॅटर सदामाळी याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या मात्र धावपलकावर पुढे सरकताना 3 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा नवनीत आमच्यापासून दूर जाताना पिंपलकर गाभाच्या टोकाकडून गोलंदाजी करतोय. चांगला फटका, स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू मात्र 1 बॉन्स 2 बॉन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळलेला आहे. चेंडू मात्र जातोय मिड विकेट सीमारेषेकडे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं तंत्र, चांगली टेक्निक बघायला मिळते सदाम अली याची. या अगोदरच्या चेंडूवर चौकार वसूल केला. त्यानंतर सेकंड बॉलवर त्याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त रणनीती, गेम प्लॅन बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या वाढताना धावपलकावर 9 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर नवनीत. मिस टाइम फटका. आता मात्र निश्चितच धोका निर्माण झालेला आहे, पण सेफ लँड झाला होता. लिडिंग एज जरूर होती तिथे. यष्टीरक्षक झेपावला होता, गोलंदाज देखील झेपावला, पण चेंडू आपण बघितलं तर विकेटच्या बरोबर मधोमध पडला होता. सेफ लँड झाला. 1 धाव सदाम अली पूर्ण करतोय. धावसंख्या डबल डिजिट 10 रन विदाउट लॉस, 10 रन बिना कोई विकेट खोए, 10 धाबा. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. मिस्टर एम फटका, इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. राम झेपावतोय, झेल टिपलेला आहे. गुड कॅच, फलंदाज बाद. थ्री स्टार मूवीजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त झेल, फलंदाजाचा संपला खेळ. अशा प्रकारे 10 या धावसंख्येवर पहिला आदरा दिलेला आहे तो जय ब्राह्मणदेव बाटाले ए या टीमला. विकेट सरते शेवटी मिळून दिला गोलंदाज नवनीत याने.
थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. ग्रामीण सम्राट, लोकप्रिय नेते, युथ आयकॉन, तरुणांच्या गळ्यातील ताईत, धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि तसेच माजी सभापती, बांधकाम व आरोग्य समिती ठाणे जिल्हा परिषद, विद्यमान सदस्य ठाणे जिल्हा परिषदेचे सर्वांचे लाडके बाळ्यामामा अर्थातच सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचं थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. आणि त्या अनुषंगाने जय्यत तयारी देखील सुरू आहे. नवनीत सज्ज होते. न्यू बॅटर नवनीत आलेला आहे. नवनीत झेल पकडला आणि फलंदाज बाद होते. सेकंड विकेट इज गॉन. प्रक्षेपण 3 स्टार मूवीज लाईव्ह टेलिकास्ट. गुड कॅच. अजून एक गडी तंबूच्या आश्रयाला जाताना धक्का क्रमांक 2. 10 या धावसंख्येवर पाहतोय 2 गडी बाद झाल्यात लगातार. नवनीतने 2. बघा कोणाची तरी स्विफ्ट कार आमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे 13-14 क्रमांकाची स्विफ्ट कार कोणी आमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार्क केलेली आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करायचे आहे. ज्या कोणा मालकाचे असेल त्यांना मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने आपण पार्किंग झोन मध्ये ती कार पार्क करायची आहे. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 10. 2 गड्यांच्या मोबदल्यात पण जे आस्किंग रन रेट होतं त्याला स्पर्श केलेले पहिल्या षटकामध्ये 2 विकेट देखील गमावलेले आहेत. संमिश्र षटक बघायला मिळालं. 2 गडी बाद झाले आणि धाबा देखील 10 धावपलकावर बघायला मिळाले. 18 चेंडूने येणारे आता 29 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंमध्ये 18 चेंडू 29 धाबा. न्यू बॅटर सूर्या एक जबरदस्त खेळाडू आहे. तर गोलंदाजीसाठी छत्रपती बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. आडव्या बॅटने खेळलेला अलॉंग दी कार्पेट चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव मात्र मिळणार नाही. गुड फिल्डिंग, गुड थ्रो आला तिथून. निश्चितच सिंगल फक्त मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 11. चांगली गोलंदाजी इथून निश्चितच करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. जय बजरंग टेंभवली टीमला या उलट सुरुवात खूप सुंदर झालेली असंच म्हणावं लागेल बाटाले टीमकडून. पुन्हा एकदा छत्रपती सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. मिस टाइम पटकाय. बॅटच्या टोवर लागून चेंडू गेला सेकंड स्लिप मध्ये. तोपर्यंत अवधी होता बॅटर सूर्या याच्याकडे एक सिंगल पूर्ण करण्याचा ऑफ द मार्क. आणि अशा प्रकारे धावसंख्या वाढते धावपलकावर 12. सूर्या देखील एक तुफानी खेळाडू आहे. जबरदस्त घणागती प्रहार करण्यामध्ये माहीर आणि वाकबगार असलेला खेळाडू आहे. त्याच्याकडून देखील खूप अपेक्षा असतील. सदामाळी खूप चांगला खेळ करतोय. 10 धावांवर खेळतोय 1 चौकाराच्या मदतीने. पुन्हा एकदा छत्रपती. दरम्यान शुभागमन झालेलं आहे विनोद ठाकरे साहेबांचं. त्यांचं मी खूप हार्दिक स्वागत करतो. वेलकम 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 वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक धाव पूर्ण केली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 13. वेलकम रोहिदास आपले देखील खूप हार्दिक स्वागत. गावदेवी रांदोली संघातील 40+ एक अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांचं देखील मी खूप हार्दिक स्वागत करतोय. बाळ्यामामा चषक 2023 या स्पर्धेमध्ये चेंडू जाते डॉट. धावसंख्या स्थिर आहे धावपलक 13. 13ला 2 खेळाडू बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. लक्ष्य 39 धावांचं चेस करताना पाहतोय जय ब्राह्मणदेव बाटाले. पुल केलेला आहे.
पॉवरफुल होईल का? क्षेत्ररक्षक झेपावते, झेल सुटलेला आहे. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, हे विजयाचं सूत्र असते क्रिकेटमध्ये. कॅच ड्रॉप, चेंडू जमिनीला दान झाला. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये विसावला होता, पण सेकंड अटेम्प्ट मधून चेंडू हातामधून निसटला, जमिनीला दान झाला. हा कुठेतरी प्रश्नचिन्ह राहिलेला आहे टेंबवली संघाचा. कित्येक तरी मॅचेस आपण ड्रॉप होताना बघतोय या चालू हंगामामध्ये, आणि त्याचा फटका देखील बसलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 15. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येते लॉंग ऑफ सीमारेषवर. पंकज झेपावतोय, झेल, अजून एक ड्रॉप. दुसऱ्यांदा ही चान्स दवडलेली आहे. झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये. पाहतो आपण 2 धावा तिथे पूर्ण करताना सूर्यकांत आणि सदामाळी. खरं तर जयवंतदादा, ज्या क्रिकेटसाठी टेंबोली संघ ओळखला जातो तो आज पूर्णपणे मैदानामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. कारण मग फिल्डिंगचा विचार केला तर आत्ता या 2 चेंडूवरती फार मोठे झेल उडाले देखील होते. संधी होती फलंदाजाला घरी पाठवण्याची, पण तो चुका इथे मात्र पाहायला मिळाला. आणि मी नेहमी म्हणत असतो, तुमचं आयुष्य असू द्या, जीवन असू द्या, क्रिकेट असू द्या, चुकीला माफी नाही. अगदी बरोबर. या अगोदर साईने झेल सोडला, आता पंकजने झेल सोडला. दोन्ही फलंदाजांना जीवनदान. धावसंख्या धावपलकावर 2 षटकांच्या अखेरीस 17. मी अगोदरच विचार केला होता, कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे या क्षेत्ररक्षणावर. मागे देखील असेच काहीतरी झेल सोडले होते आणि सामना गमावा लागला होता टेंबवली संघाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 17. म्हणजे त्यांचे देखील 2 षटकानंतर 17च होते आणि यांच्या देखील 2 षटकामध्ये 17च झालेले आहेत. म्हणजे नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. आणि आता मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना डोलायमन स्थितीमध्ये बॅलेन्स. सुस्वागतम, 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 वेलकम. शुभ आगमन झालेले आहे. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष वासुदेव चौधरी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघाचे सर्व पाहतोय श्यामशेठ चौधरी, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शुभ आगमन, वेलकम 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 वेलकम. ग्रामीण सम्राट, लोकप्रिय नेते, युथ आयकॉन, सर्वांचे लाडके बाळ्यामामा सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब, मी आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बादशाह 11 मास्टर 40+ पिंपल घर संघाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. माजी सभापती बांधकाम व आरोग्य समिती ठाणे जिल्हा परिषद, धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडीचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, सर्वांचे लाडके अर्थातच बाळ्यामामा सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन. साहेब, आपलं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कालुराम तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झाले. पहिल्याच चेंडूवर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 19. विजयासाठी अजून 20 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये प्ले अँड मिस, डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी, गुड बॉलिंग. कालुराम एक जबरदस्त गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज, ज्याच्याकडे विविधता आहे, गोलंदाजीमध्ये मिश्रण आहे, व्हेरिएशन आहे. जबरदस्त नेहमीच गोलंदाजी त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे. 10 चेंडूंमध्ये 20 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. चांगला फटका आहे, फ्लिक केलेला आहे आणि चेंडू मात्र जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. भव्य षटकार. फटका खेळला होता, टायमिंग प्रॉपर लाजवाब बघायला मिळाला आणि चेंडू मध्ये जबरदस्त ताकद देखील होती. परफेक्ट टायमिंग, चेंडूवरची नजर, सर्वच गोष्टींचा मिलाप झाला आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबांसाठी. पुन्हा एकदा कालुराम शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. धावबादची तिथे संधी, पण ओव्हर थ्रो होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना बॅटर सदामाळी. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या वाढते धावपलकावर
27. 8 चेंडू आणि धाबांची आवश्यकता आहे 12. 8 चेंडूंमध्ये 12 धावा बनवाव्या लागतील. जबरदस्त संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉल मध्ये. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. कालुराम राईट आर्म ऑन द विकेट. हा वेगवान चेंडू टाकला होता पण दिशाहीन चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अबांतर धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 28. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. क्लीन बॉल दांडी गोल. फलंदाज होतोय बाद. डाव्या एष्टीवरचा खराब चेंडू होता. खरं तर या चेंडूची जागा सीमारेषेच्या बाहेर होती पण तिथे फलंदाज पूर्णपणे चकित झाला. सदाम माळी हा त्रिफळा बाद होतोय. धक्का क्रमांक 3. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 28. आता विजयासाठी येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 11 धावा बनवाव्या लागतील. अतिशय रंगतदार सामना. व्यासपीठावर आत्ताच शुभागमन झालेले आहे ग्रामीण सम्राट, लोकप्रिय नेते, युथ आयकॉन, तरुणांच्या गळ्यातील ताईत, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि तसेच माजी सभापती, बांधकाम व आरोग्य समिती ठाणे जिल्हा परिषद, सर्वांचे लाडके बाल्या मामा अर्थातच सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब यांना आपण पाहतोय. तसेच त्यांच्या समवेत विनोद ठाकरे साहेब देखील आहेत, बादशाबाई देखील आहेत. सर्व मान्यवरांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. उपाध्यक्ष वासुदेव चौधरी साहेब आपले देखील खूप खूप हार्दिक स्वागत. श्यामशेठ चौधरी आपले देखील खूप खूप हार्दिक स्वागत. सोबतच पाहतोय रोहिदास याला देखील आपण. शिवाजी न्यू बॅटर. चेंडूला फक्त हलक्यातने फाईन लेग ग्लान्स केलेला आहे. त्यावर एक धाव मात्र जोडली जाईल धावपलकावर. फाईन लेगला चेंडू गेला होता. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 29. आता शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 6 बॉल लेफ्ट अँड 10 रन्स टू विन. 6 गेंदे बची आहे, 10 रन चाहिए. 6 चेंडूंमध्ये 10 धावा पूर्ण कराव्या लागतील. अतिशय रंगतदार आणि रोमहर्षक सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 40+ क्रिकेट. एक धाव उत्तम आणि सदृढ आरोग्यासाठी. दीर्घ आयुष्याची गुरु किल्ली. 40+ क्रिकेट खेळत राहा आणि तंदुरुस्त राहा. नाही, फिटनेस करताच आणि डिसिप्लिन करता ही स्पर्धा जाणली जाते, मांडली जाते. खरं तर फार चांगला खेळ 40+च्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. तुफान 40+ पिंपळास संघातील एक अष्टपैलू खेळाडू जगदीश म्हात्रे आपले देखील खूप खूप हार्दिक स्वागत. सामन्याचा क्रुशियल मोमेंट्स. पेनल्टीमेट ओव्हर आपल्याला बघायला मिळते. 6 चेंडूंमध्ये आता 10 धावा बनवाव्या लागतील. अतिशय इंटरेस्टिंग आणि रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. राम शेवटच्या षटकासाठी रामला करावं लागेल चांगलं काम. चेंडू मात्र बघूया उंच आकाशामध्ये तटवलेला चांगला झेल. फलंदाज होतोय बाद. आपण देखील मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. बाळ्यामामा चषक 2023 या स्पर्धेमध्ये फलंदाजी ते बाद झाले शिवाजी. लॉंग ऑफ सीमारेश्वर अफलातून झेल टिपला. पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस आणि रंगत निर्माण झालेली आहे. येणारे 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता 10. न्यू बॅटर संदीप येतोय. 5 चेंडूंमध्ये 10 धावा बनवाव्या लागतील. अतिशय इंटरेस्टिंग आणि रोमहर्षक सामना, लक्ष वेधून घेणारा सामना मैदानाच्या आतमध्ये या 2 दिग्गज संघांमध्ये बघायला मिळतोय. पण अजूनही सामना संपलेला नाही. दोन्ही संघांना समान संधी. विकेट गेल्यानंतर सामना झुकताना पाहतोय. जय बजरंग टेंबवली संघाकडे. या उलट चौकार किंवा एकेरी दुहेरी धावा जर पूर्ण केल्या तर सामना झुकताना पाहतोय आपण जय ब्राह्मणदेव बाटाले ए संघाकडे. एक दोलायमान स्थितीमधील हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत
काहीच सांगता येत नाही. पूर्णपणे अनिश्चिततेने ठासून ठासून भरलेला खेळ आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण, पंकजद्वारा क्विक थ्रो, फक्त एकच धाव मिळेल संदीपला. आता मात्र इक्वेशन काय आहे तर 4 चेंडूंमध्ये 9 धावा पूर्ण कराव्या लागतील जय मिळवण्यासाठी. जबरदस्त बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष बघायला मिळतोय या दोन मातब्बर संघांमध्ये. पुन्हा एकदा राम स्टेपमध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. दोन्ही संघांना इथून समान संधी आहे विजय मिळवण्याची. चेंडू आणि बॅटचा अजिबात मिलाप झालेले नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी. येणारे 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 9. 3 गेंदे बची आहे, 9 रन चाहिए. 3 बॉल लेफ्ट अँड 9 रन्स टू विन. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये रोमांचक स्थितीमध्ये हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दिलों की धड़कने धक 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 करने वाला मुकाबला चलता हुआ. उठापटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचं हवं तसं मिलाप झालेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सोरटी धाव, रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे. आता मात्र शेवटचे 2 चेंडू, पंचांचा लेग बायचा इशारा येतो आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. संतोषजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. उपसरपंच त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. 2 चेंडूंमध्ये 8 धावा बनवाव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. जोरदार अपील, लाऊड शाउट, नॉट इम्प्रेस टू अंपायर. पण एक्झॅक्टली काय घडले तिथे पाहावं लागेल. स्वतः बघा, फलंदाजांनी सांगितलेले की मी बाद आहे. खेळाडू वृत्ती बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. याला म्हणतात डिसिप्लिन्सी खेळ. इज इम्पॉसिबल. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. जर गोलंदाजाने ठरवलं तर 8 धावा तो गोलंदाज देईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला मात्र तटवल्या व्ही शेप मध्ये आणि हाच बरोबर मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे जय बजरंग टेंभवली संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय ब्राह्मण भाटाले. जाईल सर्वांचे लाडके ग्रामीण सम्राट, लोकप्रिय नेते, युथ आयकॉन, धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, माजी सभापती, बांधकाम व आरोग्य समिती ठाणे जिल्हा परिषद, विद्यमान सदस्य ठाणे जिल्हा परिषद.